आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आत्ताच मला तुमच्या मुख्याध्यापक सरांकडनं कळलंय की कदाचित ह्यो झेंडावंदन तुमच्या या शाळेतलं शेवटचं झेंडावंदन असणार आहे। इथली ही इमारत पाडून मोठी इमारत बांधणार आहेत इंग्रजी शाळेची, आणि तुम्हासनी दुसरीकडे कुठेतरी शाळेला जायला लागणार आहे। मला सांगा, कुणा कुणाला इंग्रजी शाळेत शिकायचंय? कुणा कुणाला मराठी शाळेत शिकायचंय? एकदम बरोबर, कारण मराठी भाषा आपली मातृभाषा आहे। आणि आपल्या मातृभाषेत जेव्हा आपण काय पण शिकतोय की नाही, तेव्हा आपल्याला लवकर कळते की नाही, आणि ते मनात बी रुजते। कारण मातृभाषा म्हणजे आपण आपल्या आईकडून जी भाषा शिकतोय ती असते। खरं तर सगळ्याच भाषा भारी आहेत, पण आपण जेव्हा आपल्या मातृभाषेत शिक्षण घेतोय ना, तेव्हा आपला शिक्षणाचा पाया एकदम मजबूत होतोय। आणि पाया मजबूत असलेली इमारत किती बी संकट येऊ द्या, जागची हालत नाही बघा, होय की नाही? पाया मजबूत असला की आपण आपल्या पुढच्या आयुष्यात किती पण नवीन काय शिकायला गेलो की नाही, आपण लगेच शिकतोय, ते समजतोय आणि इतरांना बी समजवू शकतोय। आज आपण देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय। इंग्रजांना लढा देऊन आपल्या देशानं स्वातंत्र्य मिळवलं, पण इंग्रजी भाषेचं वजन आपण डोसक्यावर वागवत फिरतोय। म्हणजे इंग्रजी भाषेला माझा विरोध आहे असं मी अजिबात म्हणत नाही, इंग्रजी भाषा यायलाच पाहिजे, मी बी शिकतोय। अहो, कितीतरी देशांमध्ये इंग्रजी भाषा वापरली जात्या संवाद साधण्यासाठी, त्यामुळे ती यायलाच पाहिजे। पण पहिलं गमबनं हे आपण आपल्याच भाषेत गिरवायला पाहिजे की नाही, आणि त्यासाठी आपल्याला आपली शाळा पाहिजे, जेणेकरून आपण आपली भाषा आणि संस्कृती टिकवून ठेवू। कारण जर आपण भाषा टिकवली तर आपण आपली संस्कृती टिकवू शकतोय, आणि त्यासाठी आपल्याला आपली मराठी शाळा पाहिजे। अहो, आपली मराठी भाषा किती जुनी समृद्ध आहे, तिला अभिजात भाषेचा दर्जा बी मिळालाय। आणि स्वतः छत्रपतींनी मराठीत राज्य व्यवहार कोश तयार करून तिला राज्य व्यवहारात स्थान दिलं। मग मला सांगा, आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आपल्याच राज्यात आपलीच भाषा शिकवणारी जर शाळा बंद पडणार असेल तर आपण काय गप्प बसायचं का? सर, इथं इंग्रजी शाळा उभारणार आहे ह्याबद्दल काही वाईट आहे असं मी म्हणतच नाही, पण इथं जी इमारत उभारली जाणार आहे त्यातलं 2 मजलं जर मराठी शाळेला दिलं तर काय हरकत आहे? म्हणजे या मुलांचा तो हक्कच आहे सर। कल्पना छान आहे, पण आमच्या हातात काहीच नाहीये। ही शाळा वाचवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, पण मी एकटा किती आणि काय काय करू? सर, तुम्ही आमच्या कोल्हापूरबद्दल तर लय ऐकलं असेल, पण तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो। आम्ही कोल्हापूरची माणसं की नाही, एखादा विषय हातात घेतला की आम्ही सुट्टीच देत नाही। जोवर काम तडीला लागत नाही तोवर गपच बसायचं नाही, असा विषय आमचा। जेव्हा विषय कोल्हापूरचा येतोय की नाही, तिथल्या माणसांचा येतोय, तेव्हा जातपात, गरीब श्रीमंत, राजकारण हे सगळं भेद बाजूला सोडून सगळी माणसं एकत्र रस्त्यावर येतात आणि मिळून लढतात। आमचा विषयच हार्ड आहे बघा सर। अहो, आमचा एक दोस्त सांगतो, जे तिथल्या मातीतलं, तिथल्या माणसांचं आहे ते राखायचं, टिकवायचं आणि वाढवायचं, असा विषय असतोय बघा। थोडक्यात मला हेच सांगायचं, जेव्हा सगळी माणसं चांगल्या इराद्याने एकत्र येतात की नाही, तेव्हा त्यांचा आवाज कुणी बी दाबू शकत नाही। तेव्हा तुम्ही बी जर एकत्र आलात की नाही, तुमचा आवाज कुणी दाबूच शकत नाही। आजी, छान बोललीस ग। चल, नमस्कार, मी अन्नपूर्णा महाजन। अरे मॅडम, तुम्हाला पण ओळखत नाही? अरे खुर्ची घेऊन या मॅडम साठी। नाही नाही नाही, खुर्चीची काही आवश्यकता नाहीये। मी आता कमळीचं बोलणं ऐकलं आणि तुमची या शाळेची अडचण मला समजली। माझंही हेच मत आहे की मराठी शाळा या टिकल्या पाहिजेत, आपण टिकवल्या पाहिजेत। या ठिकाणी जी नवीन इंग्रजी शाळा उभी राहणार आहे
त्याचे ट्रस्टी माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत, त्यामुळे मी त्यांना विनंती करेन की त्या नव्या इमारतीमध्ये पण तुमची मराठी शाळा सुरू राहावी. मी स्वतः प्रयत्न करेन की ती तशी सुरू राहील. पण समजा तसं नाहीच झालं तर पलीकडे आमचं कॉलेज आहे, त्या कॉलेजच्या आवारामध्ये तुमची मराठी शाळा नव्याने सुरू राहील. आणखीन एक गोष्ट, यापुढे या शाळेच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी अन्नपूर्णा ट्रस्ट घेईल. थँक्यू व्हेरी मच मॅम. ही मुलं म्हणजे आपल्या देशाचं भविष्य आहेत सर. त्यांच्यासाठी जे जमेल ते करणं हे देशाची नागरिक म्हणून माझं कर्तव्यच आहे. आजी खरंच लई लई थँक्यू. अगं तू काय थँक्यू म्हणतेस, मी तुला थँक्यू म्हटलं पाहिजे. आज 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन. आपल्या देशाला स्वातंत्र्य का मिळालं? कारण आपला संपूर्ण देश अन्यायाच्या विरुद्ध एकजुटीने उभा राहिला म्हणून. आणि आज तू इथे काय केलंस? या सगळ्या मुलांना अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं बळ दिलंस, एकजुटीचं महत्त्व समजावून सांगितलंस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यासारख्या अनेकांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिलीस. म्हणून थँक्यू. अगं बऱ्याच वेळा लहानांकडून सुद्धा मोठ्यांना शिकता येतं. थँक्यू. कमळे, अगं कुठे गेलतीस? मी किती घाबरलो तू माहिती का कमळे? तुला सगळीकडे शोधलं कमळे. तू ठीक आहे ना? मला काही झालं असतं तर मला जिलेबी. सर आते हो. यस. अनिका, व्हॉट अबाउट युअर प्लॅन? कॅन्सल झालं की काय? तिला म्हणायचं होतं की तुझी ग्रॅनी आजी काहीतरी मोठं प्लॅन करणार होती ना, मग काय प्लॅन केलं? शी इज ग्रॅनी आजी बे. ती जे करेल ना ते ग्रेटच असेल. जस्ट वेट अँड वॉच. ओके